लगी तो गालिया आला इट्स अ डॉट बॉल. समाधान केलेला कमबॅक पाहायला मिळतो. ग्रेट कमबॅक. सध्याच्या घडीला चर्चेचा विषय राहिलाय मुरबाई विंदने टीमचा. चांगला फटका पाहायला मिळतो. ग्राउंड शॉट गेलाय तिथं फिल्डर तैनात आहे. फिल्डर सरसावलाय प्रोटेक्शन लावलाय त्यावरती उचलेल फेकेल तत्पूर्वी 2 धावा. विकेट किपरच्या भूमिकामध्ये जितेशला पाहताय टीम कॅप्टन. आपण पाहताय कमालची गोलंदाजी पाहायला मिळाली समाधानाची. पहिल्याच बॉल वरती षटकार आल्यानंतर 2 बॉल डॉट. चौथ्या बॉल वरती डबल धावा. धाबल का धावा झाल्या त्या 8 पाहायला मिळतील. ओ चांगलाच बॉल पाहायला मिळाला. प्रचंड वेग होता. बेबी को बेस पसंद है मुझे तो पेस पसंद है. अगदी पाहता प्रचंड वेगावरती स्वार करणार आहे. येईल इट्स अ डॉट बॉल. समाधानला बॉलिंग ट्रॅक वरती पाहताय कमालची गोलंदाजी राहिली अद्यापी. चर्चेचा विषय राहिलाय. ओ स्टेप आउट करून फटका सजवलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. मिस टायमिंग. डाऊन द बॉल फिल्डर पकडला गेलाय. बॅक थ्रू पहिली विकेट. अक्षय पाटील गारतगार एचडीजे रत्याच्या त्या रक्षणा ये तेरी सलसलत है ये तू सुलतान बनकर आया कर. यज्ञेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय ज्यानं संपूर्ण उरण तालुका नाही तर आपल्या नावाचा नाना खणखणीत वाजवलाय. आता झालेल्या डॅडी चषकामध्ये अर्धशतक ठोकणारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यज्ञेश ठाकूर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 2 एन्जॉय करू. फलंदाज पहिलाच बाद झालाय. ब्रेक थ्रू मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. त्यानंतर धावा झाल्या त्या 8 पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 एन्जॉय करताय यश खरात. प्रचंड वेग असतो याकडे गोलंदाजाकडे पाहिला जातोय. P2 षटक पाहताय. P1 षटकामध्ये विकेट प्राप्त केली. समाधान कमालची गोलंदाजी स्ट्राईक वरती बंटी मात्रेला पाहताय. कमालची बॅटिंग पाहायला मिळाली अक्षय पाटील याची. पहिला बॉल षटकार आला त्यानंतर अडचण मध्ये सापडली करंजा टीम. सायनाथ करंजाला आता मोठमोठे फटके खेचावे लागतील. ओ इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा इशाराला प्रतीक सर पाहायला मिळतात त्यांच्याच वतीनं व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट धावांना अतिरिक्त धावा जोडल्या जातील. 9 धावा पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच एन्जॉय करताय मुरबाई विंदणे. त्याच्या अगेन्स्ट सायनाथ करंजा. आव्हान तगडाच राहिलाय. ठकाठकीचा युद्ध कोण जिंकेल. ओ आपण पाहताय सॉफ्ट हँड केलायचं होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हे लिटचा डॉट बॉल. पहिलाच बॉल निर्धावाला त्यानंतर अगदी डॉट बॉल पाहायला मिळतो. अतिरिक्त धावा धापल का धावा झाल्या त्या 9 पाहायला मिळतील. कमालीची ऑन स्कोर बोर्ड 9 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट बाद प्राप्त केली गारतगार. अक्षय पाटील बॅक टू द पॅव्हलियन झालेत. त्यानंतर ओ टॉपेज हलकं बॅटला स्पर्श झाला तर लिडिंग ऑफ द बॅट. जितेशने केली चुकी. झेल निसटला. अगदी जीवनदान मिळाला बंटी मात्रेला. कमालचा झेल उडाला होता. थोडस कठीण होतं पण अगदी शक्य करून दाखवलाय तो. कमालीची पाहायला मिळतो बॉलिंग स्पेल. आज जणू काही विंदण्यातून प्रवास केला होता या टीमनं. तिथूनच आज घरूनच अगदी पाहताय गोलंदाजीची तोफ घेऊन आले. काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. लिडिंग ऑफ द बॅट झाले होते. विकेट किपर सुद्धा सकल्यात. आपण पाहताय कमालची स्पर्धा एन्जॉय करताय तुम्ही. जीपी ट्रॉफी फुंडे 2026 चा तरार. यशला पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. यश नावाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय. 11-12 पावलांचा रणअप. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगला बॉल. कमालची बॉलिंग पाहायला मिळाली. आज पाहताय यश करत बॉलिंग ट्रॅक वरती नावाचा गोलंदाज आज कमालची गोलंदाजी करतो आपल्या टीम साठी. मोरबाई विंदणे टीमचा चर्चेचा विषय राहिला अद्यापी. धावा झाल्या त्या 9 पाहायला मिळतील. ओ चांगला बॉल. आणखीन एक इट्स डॉट बॉल.
लगातार 2 बॉल डॉट केलताना पाहायला मिळतोय. कमालची गोलंदाजी आज मुंबई विंदने प्रवास केलाय पुंड्यापर्यंत आणि कमालची गोलंदाजी. त्यांना सुद्धा ठाऊक आहे की आपल्याला जायचं पुंड्याच्या क्रीडांगणावरती आणि आपल्या नावाचा नाणा खणखणीत वाजवायचा. चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉफ्टेड हिट केलाय. घे धक्का घे चक्का. आपण पाहताय बंटी बाजरीच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार एसडीजे. चांगला प्लेसमेंट खोलात बॉल टाकला होता. आगरी कोली भाषेमध्ये बुंद्याट काही पण निशाणा काही पण साधा डायरेक्ट हिट करण्याचा तिथं प्रयत्न होता. पण सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये 2 धाबा अगदी सहज रीतीने काढल्या जातात. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल नंतर धाबा झाल्या त्या 17 धाबा. 1-17 ऑन स्कोर बोर्ड. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी. एस डीजे. आपण पाहता धावफल का धाबा झाले ते 17 1-17 12 बॉलचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती पाहताय. चला समोरच्या गाडीची घोड्याची लाईट चालू असेल तर कमालची बॅटिंग पाहायला मिळतोय. त्यानंतर षटक क्रमांक तिसरा आपण गोलंदाजीवरती मार्क वरती पाहताय. सुजल नवाले नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉल नंतर धावा खोऱ्याने काढल्या जातात. खोऱ्याने धावा जमा केल्या जातात आणि खोऱ्याने धावा अडवल्या जातात. समोर पाहताय सुजल नवाले. सरबडी या सुधीर दादा करे त्यांची आपण रॉयल एंट्री दमदार आहे. मी या साहेबांना विनंती करतोय की आपण यावर डायरेक्ट अगदी या क्रिकेटच्या मैदानातून आपली गाडी घेऊन यायचं आहे. सुधीर दादा करे त्यांचा आगमन होतोय. जो अगदी मान्यवरांची आपल्याला उपस्थिती खूप प्रार्थनीय होती. ती उपस्थिती या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर आपण पाहतोय. दादांना विनंती असेल आपण आपली दमदार रॉयल एंट्री या मैदानाच्या आतमधून करायची आहे. थर्ड अंपायर अगदी मागणी केली प्रतीक सरांना. आपण पाहता व्हाईट बॉल साठी डिसिजनच पेंडिंग. आता हायकोर्ट मध्ये डिसिजन पोहोचवलाय. आपण पाहताय थर्ड अंपायर चाचपणी करतील या बॉल वरती. व्हाईट साठी अगदी बॉलिंग रिव्ह्यू असणार आहे. व्हाईट साठी एक रिव्ह्यू असेल. दोन्ही टीमला लक्ष वेधेन. डिसिजन इज पेंडिंग. तिसरे पंच चाचपणी करतील या बॉल वरती काय घडलं आणि त्यानंतर निर्णय कळवतील आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर रिव्ह्यू असणार आहे. दोन्ही टीम लक्ष वेधेन. सुधीर दादा करे त्यांची आपण दमदार एंट्री आपण पाहतोय. या खरं तर कार्यक्रमाप्रसंगी यांची उपस्थिती आपल्याला खूप प्रार्थनीय होती. आजच्या 4थ्या रात्रीमध्ये त्यांचं आगमन आपण पाहतोय. मी दादांचं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या वतीनं. खरं तर आमच्या विनंतीस मान देऊन आपल्या बिझी शेड्यूल मधून अमूलाग्र वेळ आमच्या स्पर्धेसाठी काढलाय आणि या स्पर्धेमध्ये ज्यांची दमदार एंट्री आपण पाहतोय. मी दादांचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. आमच्या आयोजन कमिटी किशोरदादा गरत आणि संपूर्ण टीम या ठिकाणी अगदी त्यांना चला ऑन अंमलबजावणी करून त्यांना अगदी या बॉलचा निर्णय सांगायचा आहे.
वाईट बॉल असेल, पहिलाच बॉल सुजल नवालेचा वाईट बॉल आला, वाईट दाबाना. आपण पाहतोय सुरती दादा घर त्यांची अगदी दमदार रॉयल एंट्री आहे सातत्यानं अगदी आपल्या विभागामध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला राहिलाय सातत्यानं अगदी आपल्या उरड विभागाचा जयंतपेठी विभागामध्ये ज्यांच्या अगदी कामाची दखल अगदी सातत्यानं सर्व प्रेक्षक घेत असतात असे सर्वांचे लाडके सुधीर दादा गैरत मग कोण विसरणं अगदी नवरात्री मधील दांडिया रास जो जयंतपेठीमध्ये भव्य दिव्य भरवला जातोय त्याच्या सर्व दादांची अगदी या ठिकाणी त्याचबरोबर नवगर गावामध्ये अगदी बाईची शक आपण पाहिला खरं तर दादांच्या संकल्पनेतून साकारला गेलेला असे सर्वांचे लाडके सुधीर दादा गैरत यांचा मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आभार व्यक्त करतोय. हो इथं पाहताय, पाहूया इथे विकेट आहे, लिडिंग ऑफ द बॅट यज्ञेश ठाकूर, सर्वाधिक विकेट महत्वाची, परतली मैदानाच्या बाहेर. यश विजय टक. फायनल रात्र आहे आणि या रात्रीमध्ये मान्यवरांची खूप सारी मांदियाळी आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या समवेत प्रणित दादा पाटील यांचं सुद्धा दमदार आगमन आपण पाहतोय. उपस्थित सर्व मान्यवरांच्या पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं जीपी प्रेझेंट ट्रॉफी 2026 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आज मेगा फायनल डे असल्या कारणानं खूप सारी मान्यवरांची मांदियाळी आपण पाहणार आहोत आणि त्यातील प्रमुख मान्यवर या ठिकाणी मुख्य डाईज वरती आपण ऑन लाईव्ह स्क्रीन वरती पाहू शकता. नक्कीच मान्यवरांची शुभागमन झालाय. सुस्वागतम आगतम सुस्वागतम. सर्व पाहुण्यांचा मनात त्या अंतगडापासून स्वागत करतोय. भव्य दिव्य स्पर्धा, अभिमानाची सन्मानाची फुंडेकरांची स्पर्धा पाहताय. नाईट स्पर्धा, नाईट रजनी, शेवटची रजनी असेल. इथून कुठली गाव आपल्या नावावरती ट्रॉफी करेल समसमणारे काय भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळतोय. कमालची स्पर्धा. या स्पर्धेचं कौतुक करावं तितकंच कमी राहिलाय. चर्चेचा विषय राहिलाय. आपल्या उरण तालुक्यामध्ये पुंड्याच्या क्रीडांगणावरती जायचा, कारण आपण पाहताय जीपी ट्रॉफी पुंडे 2026 तरार पाहताय. ओ चांगलाच बॉल पाहायला मिळाला. प्रतीक सरांचा इशाराला इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा जोडल्या जातील. धापल का धावा झाल्या त्या 21 धावा, 21 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 महत्वाचे विकेट पडलेत या टीमच्या. अद्याप डाव सावरला बंटी मात्रेनं. कमालची बॅटिंग लाईन पाहायला मिळतोय. हो इथे पहा काय घडलं या बॉल वरती. टॉप एज लिडिंग ऑफ द बॅट घेतली होती. इथं आपण पाहताय एक धावा तर पूर्ण केला. डबलला कन्वर्ट करेल का नाही. एकाच धावांवरती समाधान. नो बॉल असेल, फ्री हिट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जसा आकाशामध्ये इवान फिरतो ना तसं आपल्याला डिसिजन इज पेंडिंग. थर्ड अंपायरची आपण पाहताय मागणी केली गेली. हायकोर्ट वरती अगदी डिसिजन पोहोचवला. आपण स्क्रीन वरती चाचपणी केली जाईल. थर्ड अंपायर आपल्या सौम्य जोडले जातील आणि स्क्रीन वरती चाचपणी केली जाईल. डिसिजन इज पेंडिंग आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा कमालीची स्पर्धा पाहायला मिळतोय. इथं आल्यानंतर अगदी असं वाटतं की उजालाच मध्ये स्पर्धा कव्हरेज करतोय की काय. उजाला इतकं पाहायला मिळतो ना. फोकस परफेक्ट फोकस पाहायला मिळतो. ग्राउंड भव्य भव्य व्यासपीठ पाहायला मिळतो. त्यानंतर ग्राउंड सुद्धा प्लेन सपाट पाठा. विकेट पाहताय आपण पाहताय. या डिसिजन इज आलाय. इट्स अ नो बॉल पाहायला मिळेल, कारण हाईट फॅक्टर बाउन्स बॉल पाहायला मिळाला. आपण पाहताय कमालीची नो बॉल असेल, फ्री हिट असेल. या बॉल वरती मोफत मोठे फटके खेचण्याची मोफत असेल. स्ट्राईक वरती बंटी मात्रेला एन्जॉय करताय. नो बॉल, फ्री हिट बॉल सुजल नवाल्याला एन्जॉय करतो प्रेक्षकांनो बॉलिंग ट्रॅक वरती. ओ चांगलाच बॉल पाहायला मिळाला. प्रचंड वेग. बेबी को बेस पसंद है, मुझे तो पेस पसंद है, हेच सांगते सुजल नवाले. आणि येईल आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी राहिली अद्याप सुजल नवाल्याची. जणू काही धावा आल्या असतील. त्यानंतर विकेट सुद्धा आल्या. या षटकामध्ये सर्वाधिक मोठी विकेट यज्ञेश ठाकूरला मैदानाच्या बाहेर परतलाय.
ओ चांगला फटका पाहायला मिळतोय. डायगोनल स्ट्रोक अक्रॉस द लाईन. लाईन पट्टीच्या बाहेर आल्या. फटका सजवलाय. त्यावरती 2 धावा पूर्ण केल्यात. कमालीची पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन. चित्त्याचा सप्लाय आणण्याच्या वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जातात. या विकेट वरती 22 पावलांचे विकेट पाहायला मिळतोय. त्या विकेट वरती धावणं या रात्रीच्या आपण पाहताय कमालची गुड रनिंग. 2 धावानं स्कोर बोर्ड हलकस पुढे सरकेल. 25 धावा 25 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 मोरे टिपले. षटक क्रमांक 3 एन्जॉय करताय शुजाल नवाले आला. फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केलाय. तिथे पहा गॅपलाय मोठी. पुण्याचं श्रीमंत दगडू शेठ चेंडूने घेतली बॉन्ड लाईनची बॅट. दमदार आमदार फटका. या बॉल वरती मिळतील 4. एसडी जॅट धावपल का धावा झाला ते 29. बंटी मात्रेच्या बाडमधून आल्यात. ओ फुल टॉस बॉल होता. पुश केलाय. खुश करा. तिथं फिल्डर तैनात आहे. आपण पाहताय रनआउटची धोकादायक. तिथे पहा 2 धावा चोऱ्या केल्या जातात. आज पुंड्याच्या खेळांवरती काय झालं तर धावांची चोरी केली गेली आणि तिथं 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दोन्ही 12 मॅनला विनंती करेन की ड्रिंक स्टॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तोपर्यंत देऊया. येस तत्पूर्वी आणखी एक सुवर्ण संधी बंटीसाठी आली आहे. मुख्य आयोजक सूरज दादा यांच्याकडून षटकार हॅट्रिक जर लगावली तर रोख रक्कम कॅश प्राइस 2000 रुपये असणार आहेत. षटकार हॅट्रिक साठी ओर टू डीजे. स्वराज्यासाठी लढले माऊले परवाना केली जीवाची. आम्हाला प्रार्थनी होती उपस्थिती आहे ते सरबडीय नावागावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब या ठिकाणी विजेंद्र पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचा मी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू सो मच दादा. पण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसं म्हटलं जातोय. पडता पाऊले सज्जनाची शोभा वाढे या क्रिकेटच्या व्यासपीठाची या युक्तीप्रमाणे आपण आलात आणि या आमच्या स्पर्धेला आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये 4 चांद लावलेत. त्याबद्दल आपलं सर्वप्रथम या स्पर्धेच्या वतीनं जीपी प्रेझेंट ट्रॉफी 2026 च्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. कमाली सागदे पाहुण्यांच्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं शुभागमन पाहायला मिळतोय. आज शेवटची रात्र असेल. आपल्याला पाहायला मिळतोय धावपल का धावा झाल्या त्या 31 पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलचा खेळ संपलाय. कमालची बॅटिंग लाईन पाहायला मिळाली. जरूर 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले असतील. त्यानंतर डाव सांभाळला अद्याप बंटी मात्रेनं. नावच कापिया नादच चालक आहे बंटी मात्रेचा. नसांमध्ये क्रिकेट पाहायला मिळतो बंटी मात्रेच्या. कमालची बॅटिंग पाहायला मिळाली. नेक्स्ट गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन वैयक्तिक दुसरं षटक घेऊन समाधान पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. ओ प्रचंड वेग पाहायला मिळाला बॉल वरती. प्रचंड वेग होता बॉल. इट्स अ डॉट बॉल कारण अगदी फिरून फटका सजवायचा होता. 3 स्टंप दाखवल्या होत्या. ऑफ स्टंप वरती जागा बनवून रूम बनवून फटका सजवायचा होता बॉल. ओ आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. संलग्नाचा दुसरा बॉल येते डॉट. जितके डॉट केला तितके प्रेशर मध्ये टीम पाहायला मिळतो. अद्याप धावा झाल्यात 31. 31 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट महत्वाच्या बाद झाल्यात. ओ बॅटर पाहते स्वीट साऊंड ऑफ द बॅट. घे धक्का. मुक्काम पोस्टर तालुका जिल्हा. विचारून घ्या या जगात जो कोणी आम्हाला लढेल तो डायरेक्ट दिसतोय ढगात. या बॉल वरती मिळतील 6 धावा. यस डीजे.
कमालचं पाहायला मिळतो फटका. चौ बाजूला फटकेबाजी करू शकता आपण पाहताय. समाधान गोलंदाजी मार्क वरती पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती एन्जॉय करताय. ओ चांगला स्पीड साऊंड ऑफ द बॅट आला होता, पण तिथं अगदी कुठे फटका सुचवायचा होता लेग साइडला, पण अगदी बॉल ऑफ साइडला येताना पाहायला मिळाला. ट्रॅव्हल होताना येईल एक सिंगल. धापलक धावा झाल्या त्या 38 धावा, 38 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. कमालची बॅटिंग लाईन अप पाहायला मिळतोय. चौथा षटक एन्जॉय करतो प्रेक्षकांनो. चांगला फटका पाहायला मिळाला. तिथे पहा LPW पिचिंग लाईन इन फ्रॅक सर्व काही पाहिलं. त्यानंतर बंटी मात्रेला परतावं लागेल. बंटी मात्रेच्या केलीवरती लावला पूर्णविराम. SDJ टक. पर्यंत कोण जात असेल तर त्या गब्बरला सांगा, येत्या 2 तारखेला होळी आहे. तो आवाज अमित पाजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सहर्ष अभिया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आहे. आपल्याला पाहायला मिळतोय नेक्स्ट फलंदाज इनेट नंबर आपल्याला 5 वरती प्रथमेश कोल्हापकर लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळतोय. बॉलिंग टॅक वरती एन्जॉय करताय. समाधानला षटक क्रमांक 4 एन्जॉय करताय प्रेक्षकांनो. पहिली मॅच रफ अँड टफ पाहायला मिळतोय. रंगीबेरंगी दुनियामध्ये आज पुण्याच्या केनांगणावरती स्पर्धा कव्हरेज करतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. जोरकास मारलाय सरळच्या दिशेनं. तिथं फिल्डर तैनात आहे. एकाच धावांवरती समाधान. तिथे 5 सोल्टी धाव सप्लायनं धावा काढल्या जातात, कारण एका धावाला महत्व खूप असतोय. तेच एका धावाला महत्व देत असताना साईनाथ खरंजा आणि 2 धावांना स्कोरबोर्ड हलकच पुढे सरकेल. 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 24 चेंडूंचा खेळ संपलाय. 24 चेंडू नंतर धावा जमा केल्या त्या 40. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी. सुरमधुर संगीत ऐकूया. असा गेलो आणि असा आलो. आई एक विहीर समोर डीजे मास्टर सुरमधुर संगीत पाहिला. शेवटचा षटक श्लोक षटक आकाश पाटील. ओ आपण पाहताय वाईट बॉल असेल. प्रत्येक सरांचा अपडेट आलाय की इट्स अ वाईट बॉल. आकाश पाटीलचा नावच ऐकला असेल. नामी काफी हमारा नावच अक्षय आकाश पाटील. विंदन मॅन फॉर्म. ज्या खेळाडूला मागणी भरपूर असतोय. ओ चांगलाच बॉल पाहायला मिळाला. प्रचंड वेग. बेबी को बेस पसंद है, मुझे तो पेस ही पसंद है. आकाश पाटील हेच सांगतो मैदानाच्या आतमध्ये, कारण ज्या खेळाडूला साधतात त्यांना आपल्या नावावरती नाव खोरलं होतं. त्यांना आकाश पाटील ज्या खेळाडूला खूप मागणी असतोय. मोठमोठे स्पर्धा तोही सुद्धा केलाय. त्यांना अनेक आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे पाहताय क्रॉस द लाईन. तिथं फिल्डर सरसावलेत पुढे. पाहूया किती धावा येतील. एक तर पूर्ण झाले, दुसरीला पलटल्यात. पाहूया इथे काय घडला. इथे थर्ड अंपायरचा अगदी डिसिजन केलाय. पेंडिंग असेल हाय कोर्ट मध्ये अगदी डिसिजन पोहोचवलाय. डिसिजन इज अ पेंडिंग. इथं आपल्याला पाहायला मिळेल पंचांची चाचपणी पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. टी आउट. हार्दिक मात्रे परतलाय रन आउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर आणखीन एक बाद. SDJ विकेट.
नंतर कालीच राहिला बॅटर हेच सांगतोय आणि आणखीन एक डॉट बॉल येईल. जितक्या डॉट बॉल येतील तितका प्रेशर पाहायला मिळेल आपल्या टीम वरती. कारण जर सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केला जाईल का, जर मोठे फटके नसतील येत तर सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केला जाईल का साईनाथ करंजाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप 3 बॉल असतील आकाश पाटीलच्या स्पेल मध्ये. हो चांगला फटका पाहायला मिळतो, ऑफ साईडला भिरकवून दिलाय. पाहूया फिल्डर सरसावल्यात. तिथं आपण पाहताय चांगले फिल्डिंग पाहायला मिळाले. एकाच धावांवरती रोखला गेलाय. एका धावानं स्कोरबोर्ड हलकं पुढे सरकेल. 43 धावा ऑन स्कोरबोर्ड. पहिली मॅच एन्जॉय करताय. नाईटची रजनी, शेवटची रजनी असेल कारण पुंडेकरांना अगदी एकजूट येऊन स्पर्धा उभारली. जीपी प्रेझेंट ट्रॉफी 2026 चा थरार पाहताय. कमालीची पेपचा महिना चालू आहे. पेपच्या महिन्यामध्ये आपण स्पर्धा एन्जॉय करताय. स्कूटी पाहायला मिळेल. मालिकावीर मानाचा करंडक 1 लाख. द्वितीय क्रमांक मानाचा करंडक 50,000. तृतीय क्रमांक मानाचा करंडक 25,000. त्यानंतर चतुर्थ क्रमांक मानाचा करंडक 25,000. भव्य दवे स्पर्धा पाहायला मिळतो. फिरून फटका सजवायचा होता. आपण पाहताय जोरकास मारण्याचा प्रयत्न मध्ये वाडेवरती हाताला बॉल. आपल्याला सांगत असताना 22 रन्स एका धावानं स्कोरबोर्ड लिहिले जातील. 24 लाईव्ह इव्हेंट स्पर्धा कव्हरेज केली जातोय. क्या बात आहे. कमालची क्वालिटी अँड फंटास्टिक क्लिअरिटी पाहायला मिळतोय. 24 लाईव्ह इव्हेंट धावल का धावा झाले ते 44 डबल 14 पाहायला मिळते. 44 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट्स तंबूच्या परतल्या. आकाश पाटील पाहता एन्जॉय करताय स्पर्धा. जीपी प्रेझेंट ट्रॉफी 2026 मान्यवरांचा शुभागमन झालाय कारण शेवटची रजनी असेल. आज मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. आकाश पाटीलला एन्जॉय करताय. नामी काफी हमारा आकाश पाटील. कारण ज्या खेळाडूला जास्त मागणी असतोय तोच बॉलिंग ट्रॅक वरती एन्जॉय करताय. अद्याप 4च धावा खर्च केल्यात आपल्या स्पेल मध्ये. शेवटचा षटक हाणामारी षटक टाकत असताना आपल्या कांद्यावरती जबाबदारी घेतली. ओ इथे इथे काय घडला या बॉल वरती. कमालचा इथं नशिबाचा संघर्ष आहे. मिळतील या बॉल वरती आपल्याला मिळाला गेलाय 4 धावा. पंजा मिळाला गेलाय या स्पर्धेतील आणि पहिल्या मॅच मधील. थर्ड अंपायर घेतलाय का? थर्ड अंपायर घेतलाय. आपण पाहताय डिसिजन इज पेंडिंग असेल. तिसरे पंच आपले समेत जोडले गेले स्क्रीन वरती पाहिलं जाईल. भव्य स्पर्धा पाहायला मिळतोय. कमालीची स्पर्धा एन्जॉय करताय तुम्ही अर्थात. इट्स अ व्हाईट बॉल आणि या बॉल वरती मिळाला गेल्या त्या पंजा आणि 5 धावांना स्कोरबोर्ड हलकं पुढे सरकेल. 49 धावा झाल्या. 49 ऑन स्कोरबोर्ड. फक्त 1 धावा असतील 50 धावा उलटण्यासाठी. 50 पूर्ण होईल का पाहूया. स्पीडअप करा. दोन्ही टीमला लक्ष वेधला जाईल. आपण पाहताय शेवटची रजनी असेल कारण या आदरणीय सन्माननीय जयप्रकाश भैर यांचा शुभागमन झालाय. साहेबांचा करतोय सुस्वागतम आगतम सुस्वागतम. भव्य दवे स्वागत केला जाईल. आपण पाहताय स्पर्धा जेपी प्रेझेंट ट्रॉफी 2026 चा थरार. साहेबांचा शुभागमन झालाय मंचकावरती. इथे पहा इथे कोराना धावा काढल्या जातात. पण या बॉल वरती काय असेल धापल का धावा झाल्या ते आपल्याला पाहायला मिळतील. 49 धावा झाल्यात आणि 50 धावांचं आव्हान असेल. 5 षटकांचा मॅच संपली. पहिली इनिंग संपली. आपण जशी मॅचला सुरुवात होईल तसा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच दीपक जी नाईक सर. या ठिकाणी व्यासपीठावरील मुख्य अतिथी आपण त्यांचा आदरपूर्वक मान सन्मान करणार आहोत. सुधीर दादा गरज साहेबांना मी विनंती करतो त्यांचा आदरपूर्वक मान सन्मान. गाव जरी नवघर असला ना तरी नवघर JNPT उरण मध्ये ज्यांच्या कार्यक्रमाची आपण दखल पाहू शकताय. वाहतूक सेल रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, त्याचबरोबर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचे विश्वासू सहकारी आणि एखादी संस्था उभी करणं हे सोपं आहे परंतु ती संस्था निरंतर अविरतपणे अगदी चांगले उपक्रम राबवून चालवणं खूप कठीण आहे असे सुधीर दादा गरज सामाजिक संस्थेचे संस्थापक
आणि त्याचबरोबर आपण आपल्या विश्वस्त JNPT मध्ये सर्वात मोठा जो दांडिया रास भरवतोय त्याचे अगदी सर्व सुधीर दादा गरज साहेबांना विनंती करतोय की आपण आपला आदरपूर्वक मान सन्मान या मुख्य डाईज वरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर अगदी दादांच्या नावांची येत्या 28 ते 1 एप्रिल 28 मार्च ते 1 एप्रिल मध्ये येणाऱ्या बाई चषक 2026 अगदी प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय आणि चतुर्थ 25 हजाराची रोख रक्कम आणि मानाचे करंडक आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून स्कूटी दिली जाईल. अगदी या स्पर्धेचे सर्वांचे लाडके आपण पाहतोय सुरधीर दादा गरज साहेब यांचा आदरपूर्वक मान सन्मान या ठिकाणी किशोर दादा गरज साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. थँक्यू सो मच दादा, आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत असं म्हटलं जातोय. पडता पाऊले सज्जनाची शोभा वाढे या क्रिकेटच्या व्यासपीठाची आपण आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लागल्यात. त्याचबरोबर पागोटे गावचे उद्योगपती सन्माननीय प्रणितजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपला सुद्धा विशेष आदरपूर्वक मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं हिंदू संस्कृतीमध्ये आलेला प्रत्येक पाहुणा हा देवा समान असतोय आणि तीच हिंदू संस्कृती आज या आमच्या जीपी प्रेझेंट ट्रॉफीच्या वतीनं जतन केली जाते असं म्हटलं जातोय. भुकेपुरतं खाण्याला प्रकृती म्हटलं जातोय, भुकेपेक्षा जास्त खाण्याला विकृती म्हटलं जातोय. परंतु समोरच्याची भूक पाहून आपल्या ताटातील अर्धी भाकर समोरच्याला देणं ही फुंडे गावची संस्कृती म्हटलं जातोय. तीच संस्कृती आज या ठिकाणी जतन केली जाते. त्याचबरोबर नावागावचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, सातत्यानं नावागावचा विकास हाच त्यांचा ध्यास असे सर्वांचे लाडके जितेंद्र दादा पाटील साहेबांचा आदरपूर्वक मान सन्मान मी साहेबांना विनंती करतोय की आपण आपला आदरपूर्वक विजेंद्र पाटील साहेब यांचा आदरपूर्वक मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं किशोर दादा गरज साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. थँक्यू सो मच विजेंद्र दादा, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. त्याचबरोबर आणखी नावागावचे एवन जोडी मंगेशजी साहेब आणि हर्षदजी साहेब, मी दोन्ही साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा आपला आदरपूर्वक मंगेश दादा आणि हर्षल दादा यांना विनंती करतोय आपण आपला आदरपूर्वक मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. आपलं सुद्धा आदरपूर्वक मान सन्मान आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक किशोर दादा गरज यांच्या शुभ हस्ते आपला आदरपूर्वक मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा विशेष सन्मान डॅसिंग पर्सनॅलिटी जयप्रकाश भुईर साहेब मॅन फ्रॉम नवघर यांचा आदरपूर्वक मान सन्मान मी जयप्रकाश भुईर साहेबांना सुद्धा विनंती करतोय की आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती सध्याच्या स्थितीला मंगीजी साहेब आणि हर्षलजी साहेब यांचा आदरपूर्वक मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. त्याचबरोबर मी म्हटलं होतं की नवघर गावचे एक डॅसिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख आहे, दमदार राडीमाट उच्च विचारसरणी, परंतु आजही पाय ज्यांच्या जमिनीवरती आहेत असे सर्वांचे लाडके जयप्रकाशजी भोईर साहेब यांचा आदरपूर्वक मान सन्मान मी मुख्य आयोजक किशोर दादा आणि संपूर्ण टीमला विनंती करतोय की आपण भोईर साहेबांच्या ठिकाणी आदरपूर्वक मान सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर पुढील विशेष सन्मान आपण पाहतोय बाबूरावजी पाटील साहेब डोंगरी गावचे माजी अध्यक्ष यांचा आदरपूर्वक मान सन्मान मी विनंती करतोय आपण सुद्धा आपला आदरपूर्वक मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरपूर्वक मान सन्मान हीच खरं तर या स्पर्धेची ओळख राहिली आहे. म्हणूनच सध्याच्या स्थितीला संबंध रायगडमध्ये ज्या स्पर्धेची चर्चा रंगली आहे ती जीपी प्रेझेंट ट्रॉफी 2026 पर्व पहिला, परंतु त्या पहिल्या पर्वावरती आहे फुंडे वासियांना गर्व असा हा पहिला पर्व आपण पाहतोय आणि या पहिल्या पर्वामध्ये या ठिकाणी बाबूरावजी साहेबांच्या या ठिकाणी आदरपूर्वक मान सन्मान केले जातोय. थँक्यू सो मच उपस्थित मान्यवरांचे पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. जशी मॅचला सुरुवात होईल आपण आवाजामध्ये करूया बदल. आवाज असणार आहे राष्ट्रीय भाषेवर ज्यांचं उत्तम प्रभुत्व, सातत्यानं नाईट स्पर्धा म्हटल्यानंतर जो आवाज चौफेर कानावर पडला जातो असं सर्वांचे लाडके अगदी कॉमेंटेटर अमित पाजी साहेबांना मी विनंती करतोय. सर नक्कीच या दुसऱ्या मॅच अगदी धावतं विवरण राष्ट्रीय भाषेमध्ये आपण ऐकणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. चला या आम्ही लक्ष वेधतोय. दोन्ही टीम एका बाजूला समिता नागाव आणि दुसऱ्या बाजूला सावरकर, दोन्ही टीमचं कॅप्टन या ठिकाणी आले असतील तर यावं आपण व्यासपीठावरती आपण या ठिकाणी टॉस करून घेणार आहोत. चला समिता नागाव आणि टीम सावरकर आपल्याला अगदी पहिला पुकार आहे. चला या दोन्ही कॅप्टन्स लगेचच गाई करायची आहे. ओर टू अमित पाजी सर.
फॉलो। तो जीतने के लिए जो टारगेट रखा हुआ है और ये शानदार जानदार आयोजन का नियोजन किया हुआ है। तो पहला ओवर चल रहा है और गेंदबाजी की बाउंड्री संभाल रहे करण की अगली बॉल, यानी कि मैंडेटरी पावर पे चल रहा है। इस बीच या घूम के खेलने की कोशिश की थी, अपील जोरदार की थी, लेकिन असर कोई अंपायर के ऊपर नहीं है। और फिलहाल इसी बीच या देखा जाए तो हम देख सकते हैं तो ये गेंद डॉट चली गई। हम समीदा नागांव कप्तान को सूचित कर रहे हैं कि आप टॉस करने के लिए हमारे टॉस बॉक्स से संपर्क कीजिए, क्योंकि आपको बिनती का ये दूसरा पुकार हम दे रहे हैं। सवरकर कप्तान आपके अपोजिट कप्तान यहाँ मौजूद है मंच के ऊपर। तो आकाश पाटिल व्यक्तिगत यहाँ 2 पे खेल रहे। इस बार ये गेंद देखिए, उछलती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद। और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। तो फिलहाल ये बाउंस देखने को मिल चुकी है, जैसे हम वेस्ट इंडीज के गेंदबाजों की याद दिलाते कोर्ट निवाल करते अमरोज की, तो उस तरह से गेंद और उड़ाया, चल गई गेंद उड़न खटोले पे, खिली खिली चंपा खुशवीर अंबा, देखो बड़ा लंबा और छक्का बड़ा खंबा कटे। यस, A1 जोड़ी का आगमन हो चुका है। और देखिए इस 4 दिन में उनका एक ही ड्रेस, एक ही स्टाइल, एक ही आने का वो उनका जो स्टैमिना है वो सही है। आइए उमेश जी गलत और विजय जी, और इस बार हवा में A1 जोड़ी का स्वागत बाउंड्री के साथ, वेलकम, कम ऑन। आ गई और कुल मिला के देखा जाए तो इस बार यहाँ कवर के ऊपर एक शानदार बाउंड्री, इनसाइड आउट शॉट था, तो स्कोर 12 के घर में। सविता नागांव कप्तान को हम दूसरा पुकार दे रहे, बार बार पुकार देने की जरूरत नहीं है, आप आइए। नेक्स्ट बॉल मिस्टर करण, ओ बैकफुट, बढ़िया स्ट्रोक, सामने गई इस बार के सीधी चल गई जब मेहमान आते हैं वहां। और ये दूसरा दंदनाता हुआ चौवा, ठोकम ठोक दीजिए। It's call. हेड येतोय, नाणेफेक जिंकली समिधा नागाव. समिधा नागाव कॅप्टन प्लीज. जास्त प्रश्न नाही विचारणार, मॅच चालू आहे. निर्णय काय असणार आहे आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? जरा लेट झाला याला, तर आम्ही टीमशी डिस्कस करून निर्णय घेऊ. काय असेल ते लगेच सांगू. आयोजनाबद्दल बोलायचं, चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच. होत्या समिधा नागाव टीमचे कॅप्टन. निर्णय प्रलंबित आहे, जसं अगदी ही मॅच संपेल ते निर्णयाची अंमलबजावणी लगेचच करतील. बोलूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाज ऐकतोय राष्ट्रीय भाषेमध्ये अमित पाजी सर, मॅन फ्रॉम जो है. शुक्रिया शुक्रिया। तो इस बीच यहाँ पहले ओवर में कड़ाकेदार बल्लेबाजी देखने को मिल चुकी है। बल्लेबाज ने हमला जोरदार किया है, लेकिन सेकंड बॉलर आ चुके हैं और ये गेंद अंपायर वाइड घोषित कर रहे हैं, ऑफ स्टंप से बाहर है। और दूसरे गेंदबाज है मिस्टर दृष्टांत थली। और विंदर ने टीम का स्कोर पहुंचा है 18 के घर में, 19 के घर में। लॉप किया गेंद को मिड विकेट के ऊपर, कैच इट, इट्स गॉन।
इसी के साथ पहला झटका और पहला ब्रेक थ्रू दिलाने में गेंदबाज कामयाब बने। बल्लेबाज बैक टू द डगआउट जा रहे मेरे हिसाब से योगेश पाटिल और पहला झटका बिंदनी टीम को। हाँ, मोटे जी टीम का आगमन हो चुका है तो उनका स्वागत, क्योंकि उनका मुकाबला मेरे हिसाब से दूसरा था लेकिन वो टाइम के ऊपर पहुंच गई और जीपी क्लब फुंडे टीम के लिए टूर्नामेंट के योगदान दिया है तो उनका हार्दिक स्वागत मोटे जी कप्तान उनके सभी खिलाड़ियों का। तो समिधा नागांव ने टॉस जीता है, डिसीजन पेंडिंग जरूर है लेकिन देखना पड़ेगा कप्तान का निर्णय क्या होगा। लेकिन यहाँ तो योगेश पाटिल नाम के एक सलामी बल्लेबाज बैक टू द डगआउट चले गए हैं और नए बल्लेबाज मिस्टर विघ्नेश पाटिल बैटिंग क्रमांक 3 के ऊपर। जीतने के लिए जो टारगेट रखा हुआ है बिंदने के सामने वो मेरे हिसाब से 50 का टारगेट है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है। रात काली है और उसमें उजाला चमक रहा है। फुंडे गांव क्रिकेट की पंडरी है। आज फुंडे के मैदान के ऊपर देखिए चारों दिशाओं में नजर डाले तो रोशनी रोशनी दिख रही है क्योंकि अंतिम रात है। स्लोरन का प्रयोग किया, इस बार स्वीप जरूर किया है लेकिन बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात है। सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ विंधनी टीम का स्कोर आगे जा रहा है। मरोई विंधनी टीम का स्कोर पहुंचा है 20, लॉस ऑफ 1 विकेट। तो जरूरत के साथ आप देख सकते हैं अंपायर की भूमिका में प्रतीक घरत नागाव, सुरेश जी म्हात्रे, मुलेखन और जय जी पाटिल, अवेड औरन, गुण लेखक हमारे रोहन मोरे जी, जो कमेंट्री के तौर के ऊपर शेष पाटिल जी, मोटे जी, दीपक नाइक, करंजा और करुणेश घरत डोंगरी के यहाँ मौजूद जरूर है। मेहमानों की उपस्थिति इस टूर्नामेंट के लिए काफी लाभदायक है। तो जरूर हमारे मेहमान यहाँ से प्रस्थान कर रहे हैं, उनका शुक्रगुजार हूं कि आप आए और हमारे टूर्नामेंट को 4 चांद लगाए। टीम का टोटल स्कोर 20, दूसरा ओवर जारी है। तैयारी के साथ हमारे किशोर जी गरज, विशाल जी म्हात्रे, सत्यम जी भोईर, धीरेन म्हात्रे, प्रथमेश म्हात्रे, कुणाल घरत, साहिल ठाकुर, साईराज म्हात्रे, तेजस म्हात्रे, राकेश म्हात्रे, ये सभी ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर ट्रॉफी का बोलबाला चल रहा है। इस बार कैच की संभावना और वेल ट्राई, जबरदस्त ट्राई आपने की है। आपको मैं मार्क 100% देता हूं लेकिन कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच। मगर इसी बीच यहाँ एक सिंगल मिलेगा और स्कोर गया है 21 के घर में। अच्छी हमारी साउंड सिस्टम है। उज्ज्वला तो बिल्कुल और ये 1 जोड़िया हमारे विजय गरज साहब और उमेश गरज साहब, उनका भी हार्दिक स्वागत। ये सफेद कपड़ा पहनने वाले लोग बहुत ही दिखने में हैंडसम होते हैं। चलिए इस बार अगेन एक सिंगल मिलेगा जरूर। पलटने की कोशिश कर रहे थे लेकिन यहाँ एक सिंगल पे संतुष्ट होना पड़ा और एक सिंगल के साथ मरोई विंधनी टीम का स्कोर पहुंचा है यहाँ 22, लॉस ऑफ 1 विकेट। इस ओवर की मेरे हिसाब से अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद शेष, लास्ट डिलीवरी है। 50 का टारगेट है। चमकदार ट्रॉफी है, भव्य दिव्य आयोजन नियोजन है। ये देखिए उल्टा बल्ला चलाने की कोशिश जरूर की थी लेकिन मना कर रहे बल्लेबाज क्योंकि पीछे प्रोडक्शन है। और इसी के साथ ये ओवर हुआ खत्म। 2 ओवर की समाप्ति के बाद मरोई विंधनी टीम का स्कोर पहुंचा है 22 रन 1 विकेट के नुकसान पे। 2 रन बना के योगेश चले गए हैं या विघ्नेश 2 पे खेल रहे और आकाश व्यक्तिगत या देखा जाए तो मेरे साथ 17 पे खेल रहे। तो आने वाली 18 बॉल शेष है और जीतने के लिए एक बार रन चाहिए 28-28, क्योंकि मैं पीछे मुड़ के देख नहीं सकता, मुझे आगे देखना पसंद ज्यादा है। फिलहाल बड़ी स्क्रीन हमारे पीछे है। हम इस बार देखा जाए आंखों देखा हाल बता रहे हैं और बहुत ही बढ़िया, इतनी देखिए लंबी ये स्क्रीन है। यहाँ अगर आपके पास आप नजर डाल सकते हैं हमारे मंच के ऊपर तो क्या मंच की सजावट देखिए, पूरी तरह से 4 चांद लग चुका है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है
और क्रिकेट एक जेंटलमैन गेम है। हमारे 24 इवेंट लाइव की इस पूरी कंपनी संदेश पाटिल उनके इस वेबसाइट ने पूरी तरह से इस रायगढ़ जिले और महाराष्ट्र के अंदर अपने नाम का दबदबा निर्माण करके अपने वेबसाइट को ऊंचे स्थान के ऊपर लेके गए हैं। अक्षय पाटिल गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए और अक्षय पाटिल के सामने बल्लेबाज खेल रहे। इस बार देखा जाए यहां मेरे हिसाब से विघ्नेश जो बायात के बल्लेबाज है। तो देखना पड़ेगा कौन जीतेगा कौन हारेगा, वक्त बताएगा। दूसरा मुकाबला समीदा नागांव बनाम सावरखार के बीच टक्कर होगी। आज का अंतिम दिन, पहले दिन में बीसीसी पागोटे, दूसरे दिन में वैशाली और तीसरे दिन में बोरखार। क्वालिफाई हो चुके मैचेस। लप के गेंद को हवा में, कैच की संभावना, मिड ऑफ के क्षेत्र में लप का कैच, विकेट नंबर दूसरा गॉन और विघ्नेश पाटिल बैक टू डगआउट जी। सुमधुर गाना योगेश अग्रावकर इनके जुबान से निकला। ये गाने ने इतनी लोकप्रियता उन्हें हासिल किया कि हम लोग तुम लोग नाच चुके हैं, लेकिन इस गाने के ऊपर गौरी ने भी डांस किया। और ये गाना गली से दिल्ली तक पहुंच गया, दिल्ली से बाहर के देशों में पहुंचा। इसलिए महाराष्ट्र सरकार ने उन्हें, महाराष्ट्र भूषण सरकार ने उन्हें सम्मानित किया है। आज के रात में कौन जल्दी चमक जाएगा किसी को पता नहीं है, क्योंकि ये जमाना जो है फास्ट है, कंपटीशन का जमाना है। तो फिलहाल यहाँ अक्षय पाटिल ने आते ही चलता कर दिया है एक जबरदस्त कैच क्लब का, और टीम का टोटल स्कोर 22, लॉस ऑफ 2। विंधने टीम का स्कोर ने। बल्लेबाज मिस्टर गीतेश जोशी, एक आक्रामक हिटर बल्लेबाज मैदान के अंदर। उड़ाया गेंद बाहर जाएगी, नहीं, हथेली में गई। और इसी के साथ मिड विकेट के एरिया में लपका कैच, गीतेश जोशी अंडा लेके ड्रेसिंग रूम में वापस। काफी उम्मीद थी, आशा थी कि गीतेश के ऊपर दारोमदार था, लेकिन गीतेश को चलता कर दिया अक्षय पाटिल ने। बैक टू बैक 2 विकेट हासिल किए। और यहां देखा जाए तो मुझे लग रहा है कि विंधने टीम को तीसरा झटका लग चुका है। उज्ज्वला साउंड सर्विस फुंडे, डीजे सौरभ, उनका भी स्वागत है। लेकिन विंधने का ड्रेसिंग रूम थोड़ा सा शांत हुआ है। इसमें गति परिवर्तन लाना पड़ेगा, लेकिन बॉलर की तारीफ करना पड़ेगी करण जाके अक्षय पाटिल की। उन्होंने 2 बड़े झटके दिए, हैट्रिक का मौका है। चलिए धीरे मात्रे हमारे साथ अभी जुड़े हुए हैं, और हाँ हैट्रिक मौका है, हैट्रिक का लेंगे हैट्रिक। प्रियांशु के लिए सेंसिबल क्रिकेट, प्रयास किया था जरूर, डिफेंड किया है और सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 23, और इस ओवर की आखिरी 3 बॉल शेष। जबरदस्त यह मैदान फुंडे का, जीपी क्लब फुंडे का यह मैदान है, और गांव नजदीक है, मैदान भी नजदीक है। आज अंतिम रात है, और अंतिम रात में तमाम तमाशाई के बीच भरा हुआ यह खचाखच मैदान। और उड़ाने की कोशिश की थी, लेकिन बॉल बल्ले की मिडल के ऊपर आई नहीं है। खास संपर्क नहीं, डॉट गेंद की समाप्ति, छक मार दिया गेंद ने, संपर्क होने नहीं दिया इतना खास। और क्या प्रेशर भरी गेंदबाजी चल रही है अक्षय पाटिल की। व्हाट ए गेंदबाजी, वेरी नाइस गेंदबाजी।
वंडरफुल। पंडरपुर में चर्चा है गेंदबाज की। अभी अभी फोन आया था पंडरपुर से अक्षय। यस, आज हम और ये उड़ाया, ये चल गई बाहर। देखो ना देखो मेरे लल्लू, उधर से आई चमक छल्लू, ऐसा मारा छक्का कि गेंदबाज होगा हक्का बक्का ठोक। इस गेंद थी, यानी कि बल्लेबाज के ये रडार में गेंद थी। बनाना करो, देखिए सामने कौन सी भी चीज तो डाल रहे, अगर वो सामने अट्रैक्शन करता है तो वो जैसे कोई सामने दिख जाती है तो अक्षय को पता है कि मजा आता है। शेर के पूंछ के ऊपर पाव रखेगा पपी थोड़ा ले गया। जड़ में गेंद थी और करके क्रिकेट का ब्रह्मास्त्र अपील की थी, सहमत नहीं अंपायर, ठुकरा दिया अपील को। और इसी के साथ ये ओवर खत्म होने जा रहा है। यानी काल तक चलने वाला यह ब्रह्मास्त्र है जिसे यॉर्कर कहते और ग्रामीण टेनिस क्रिकेट में इसे कहते बूंदा मारा है। यानी कि 3 ओवर खत्म हो चुके और मरुआई विंदने टीम का स्कोर पहुंचा है 29। 3 विकेट के नुकसान पे अभी जीतने के लिए पानी की मांग मैदान के अंदर हुई है। 12 प्रतिनिधि पानी लेके जाइए, आने वाले 12 बॉल शेष अक्षय और रन चाहिए। 21 रनों की जरूरत है। पूरी तरह से इस बार देखा जाए इस आयोजन को 4 चांद हमारे किशोर गर्ग विशाल जी मात्रे, सत्यम बोई, धीरेन्द्र मात्रे, उनके साथीदारों ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर ये ट्रॉफी का बोलबाला चल रहा है। जीपी क्लब फुंडे, ये नाम इस रायगढ़ जिले के अंदर एक लोकप्रिय नाम है। फुंडे गांव का जो ये क्लब है, इस क्लब ने शुरुआत की है। उनके हाजी माजी खिलाड़ी जो थे उन्होंने शानदार योगदान दिया है। लेकिन आज इस फुंडे गांव का नाम इन सभी दिग्गजों ने ऊपर लेके गए हैं। उन सभी दर्शक दिग्गजों का हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। आज जीपी क्लब फुंडे के माध्यम से किया हुआ जबरदस्त ट्रॉफी का आयोजन नियोजन, और आज अंतिम रात है, चाहे शनिवार है और जीपी क्लब फुंडे का ऑक्शन उधर चालू है। 6 और 7-8 तारीख को उनकी प्रीमियर लीग है। जरूर निमंत्रण आया हुआ है, लेकिन क्या करे, जाएंगे किधर किधर ये भी महत्वपूर्ण है। लेकिन चाबी देखिए किसी की गुम हो गई है, अगर अपनी है तो पहचान दो। हीरो की चाबी है, हीरो गाड़ी की। 21 रनों की दरकार है जीतने के लिए। 24 इवेंट लाइव के सभी हमारे कैमरामैन मौजूद है, यानी कि 2 कैमरामैन है, बाम और श्रेयस। असल एक नाम है, अभी बाम बोले झंडू बाम की याद आती है, इसका स्पेशल नाम है बाम। फिलहाल 12 में 1 ही चाहिए। ये आपको मुकाबला शुरू कीजिए, अंपायर आपको विनती है टाइम के साथ चलिए, और विनती है करंजा कप्तान को बगैर टाइम पास से मुकाबला शुरू कीजिए। आज की अंतिम रात है, तो मुझे लगता है 2 सेमीफाइनल, 1 फाइनल का मुकाबला है, तो बजेंगे 5। शॉट ऑफ लेन की बॉल है, हवा में जरूर गेंद खेला है बैकर्स को लेके ऊपर। खिलाड़ी तैनात है जिन्होंने गेंद को उठाया, तब तक 1 सिंगल लेने में बल्लेबाज कामयाब बने, और 1 सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है विंदने का 30। प्रियांशु 2 पे खेल रहे, आकाश पाटिल सलामी बल्लेबाज के तौर के ऊपर एक टीम के लिए बेमिसाल पारी खेली है। दुशांत की ये गेंद उड़ा, ये चल गई बाहर। काली रात का दमदार छक्का और पिच को पनिशमेंट। इट्स ब्यूटीफुल सिक्सर। आकाश नाम का एक तूफान आंधी मैदान के अंदर है। क्या बैटिंग कर रहे हैं विंदने के बल्लेबाज, और ये जो गेंदबाज है दुशांत, उसको बाहर फेंक दिया उन्होंने, और पिच गेंद पनिशमेंट मिली। हमेशा कहता हूं ना कि ये ओवर पिच बॉल जो है, इसका मतलब शेर के सामने अगर बकरी छोड़ेगा वो थोड़ा पप्पी लेगा, अक्षय बकरी का पर्दा फाश करेगा यार। ये देखो मारो अच्छी बॉल थी, उसे ऑन साइड के ऊपर घुमाने की कोशिश की थी अक्रॉस लाइन से,
और 9 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए, 14 रन चाहिए। समीकरण नजदीक आया हुआ है, एक छक्के ने दबाव हटाया। धीमी गति के बाद शॉट यार, एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर, इनसाइड आउट शॉट, लॉफ्टेड कवर ड्राइव, इट्स अ 4 रन। और नहीं 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 आकाश, आपने 2 बॉल इस स्थिति में खेलने की कोशिश की थी ऑन साइड के ऊपर, लेकिन बॉल की लाइन लेन जो थी वो सही थी। तो फिलहाल स्कोर 39 और 40 पे स्कोर जा चुका है। हुक क्या फाइनल के ऊपर चौका मिलेगा, दौड़ने की कोई जरूरत नहीं है। 40 और 4 44 स्कोर, 3 विकेट के नुकसान पे मरोए बिंदु ने टीम। फेंका था लेकिन क्या दुष्यंत ने और डाला है। एक ने कमबैक किया तो दूसरी की पिटाई की, यानी कि इस ओवर में 15 आए। महंगा ओवर साबित हो चुका है करंजा टीम के लिए। अभी जीतने के लिए आखिरी 6 बॉल शेष और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट चल रहा है। रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है। डे नाइट के मैचेस से अब ये 6 रन आए, याद आ गई हीरो कप की। भारत बनाम दक्षिण अफ्रीका के बीच सेमीफाइनल का मुकाबला था। कप्तान मोहम्मद अजहर साहब थे और उन्होंने गेंदबाजी करने के लिए सचिन तेंदुलकर जी के पास गेंदबाजी दी और हिंदुस्तान ने वो मुकाबला 3 रनों से जीता। तेंदुलकर साहब जी ने क्या गेंदबाजी की थी, वो रन दिए नहीं और उसका फाइनल का मुकाबला हीरो कप का वेस्ट इंडीज के साथ हुआ। वेस्ट इंडीज को परास्त कर दिया, हीरो कप हिंदुस्तान लाया है दोस्तों। वो क्या सचिन तेंदुलकर जैसा कारनामा करेगा गेंदबाज, देखना पड़ेगा। कृष्णा कोहली जैसा कृष्णा अपना बांसुरी बजा देता था दोपहर युग में शॉट मारता था, क्रिकेट भी खेलता था भगवान श्री कृष्ण। तो आखिरी 6 गेंदे और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। तो ये जानते हैं ना अक्षय कि कृष्णा की बात के तो राधा की याद आती है। चले व्हाट्सएप के ऊपर, आखिरी 6 बॉल से 6 रनों की जरूरत है और डिफेंड करने के लिए आउट डैड और आउट। बल्ले का बाहरी किनारा, कॉट बिहाइंड द विकेट नंबर 4 इज गॉन और बल्लेबाज चले बैक टू डगआउट, जिनका नाम है प्रियांशु। 2 रन बना के वापस और टीम का टोटल स्कोर है 44 4 मरो एविंद ने मोठ्या सुना आपने और ये गाना सुन के देखिए सत्यम भाई प्रेमनाथ के काम के ऊपर नजर डाल रहे हैं। क्या काम है और यही होना चाहिए ना। अपने गांव में अपने टूर्नामेंट में ऐसे प्रेमनाथ जैसे लोग होते हैं ना तो 4 चांद लग जाता है। उनका हार्दिक स्वागत। लेकिन जीतने के लिए 5 बॉल 6 रन, कड़ा मुकाबला है, बड़ा मुकाबला है। जीपी फुंडे टीम का आयोजन, नियोजन, परफेक्ट नियोजन और करेक्ट कार्यक्रम। मैन ऑफ द सीरीज के लिए स्कूटी है, इसके पक्ष में जाएगी। या ठिकाणी आपण पाहतोय रणजित दादा या ठिकाणी यांची उपस्थिती मॅन फ्रॉम बुकविण्याचे शुभ आगमन झाले, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। बोलतोय पुन्हा एकदा मॅच कडे। व्हाट अ शॉट, जाएगी 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 गेंद। यहां महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच फिनिश, आउट ऑफ द पार, सीधी भूमंडल में और खटैक। देखिए सुजल, मुझे लगता है जिन्होंने छक्का ठोका, मरोई विंदने ने मुकाबला जीत